ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि चॅनलवरच आणि ब्लॉगवरती पण स्वागत आहे. आणि आज आपण एक ब्लॉग बनवतोय आणखीन तो काही खास असणार आहे. आज पहिलं तर सर्वप्रथम काल गुढीपाडवा होता, तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, तर त्याच्या सुद्धा तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आनंद सुखी ठेवू दे हीच स्वामींजवळ प्रार्थना. आता आजचा ब्लॉग बनवायचं कारण आज आपल्या ज्या दर्शना किचन आहे म्हणजे माझे जाऊबाई आणि भाई त्यांची आज 25वी ॲनिव्हर्सरी आहे, तर त्याची थोडीशी तयारी करतोय म्हणून ही मेहंदी थोडीशी काढली आहे. जास्त मोठं सेलिब्रेशन नाही होणार आहे कारण थोडंसं 3-1 महिन्यापूर्वी एक गोष्ट झाली होती, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही साध्या पद्धतीने थोडंसं म्हणजे साधं पण करणार आहे पण आनंदही घेणार आहे अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. आणखीन त्यासाठी मी माझ्यातर्फे एक सरप्राईज म्हणून त्यांना की एक औक्षणासाठी हे मी दिवे तयार केलेत 25, कारण त्यांची 25वी ॲनिव्हर्सरी आहे म्हणून 25 दिवे तयार झालेले आहेत. बरं, सेलिब्रेशन संध्याकाळी आहे. मी आता तयार ह्याच्यासाठी झाले कारण आज आमचं क्लोजिंग असल्यामुळे ऑफिसची मीटिंग आहे, तर त्या मीटिंगला मी अटेंड करणार, परत घरी येणार आणि पटापट तयारी करून आपण पुन्हा त्या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी तिकडे जाणार आहोत. तर आजचा आमचा ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आणि तुमच्या सुद्धा शुभेच्छा त्यांना जरूर द्या. हा, तर आपण मीटिंग ऑफिस सगळं करून आलोय आणि मस्त आपण रेडी झालोय. कशी वाटते? ओके, कमेंट करायचंय. आणखीन आपण तयारी केली आहे सगळी, आपण गिफ्टही घेतलंय आणि काही थोडंसं आपल्याला एन्जॉय करायचं ते सामानही इथे घेतलेलं आहे आपण. आणखीन 2 गिफ्ट आहेत बरं का, हे एक आणि हे 2, आणि खूप महत्त्वाचे गिफ्ट आहेत ते आपण तिकडे गेल्यावरती त्यांना दिल्यानंतर आपण ओपन करूया. तर चला लवकर, आपल्याला उशीर होते, चला पटापट. आपण पोचलोय पण इकडे आमच्या बाकीच्या लोकांची काहीच तयारी नाही झालेली आहे, पण डेकोरेशन झालंय. भाईंची तयारी झालेली नाहीये. भाई लवकर इकडे बघूया कोणाकोणाची तयारी. हा हा हा, आमची नवरी बाई इकडे बघा. हा, इकडे आमची हे बाई, इकडे तयारी चालू आहे सगळ्यांची.
तर काय चालू आहे? आपण जे 25 कणकेचे दिवे बनवलेत औक्षणासाठी ते आपण आता हे करतोय, कारण त्यांचं आता औक्षण करूया आपण. ओके, एंट्री झाली, सगळं झालं. किलबिलाट खूप चालू आहे बाहेर. एक झलक बघून येतो बाहेरची मी. ठीक आहे, लगेच या. चेहरा ड्राय खूप गर्दी झाली बाहेर. चला आपण ऑप्शन करून घेऊया. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी एनिवर्सरी टू यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू. Wait. Yes. One more yes. Thank you. Thank you. एवढं पॅक कसेल? काय चिरपाणच गेली. फिरो. येस प्लीज, समोर जरा इकडे. येस, समोर जरा इकडे, येस. या वन मोर. फोटो पण काढू दे. काय करत हो मी काय सरप्राईज. मी म्हणते किती पॅकिंग होता, किती पॅकिंग केलं आहे ना नक्की त्यामध्ये ते बघ जरा. त्याच्यामध्ये आतमध्ये होतो. नाही तर बॉक्स मध्ये बॉक्स येस प्लीज. बर्थडेची आहे मला वाटतं. नाही, पूजेची आहे. येस प्लीज, समोर जरा इकडे. येस, जवळ हा होल्ड कर ना. हे काढ प्लास्टिक. ते एजंट साईडले हेटले टाकायला फक्त तुझ्या डोक्यावर येऊन द्या सर्व फुलं. माझा खाली क्लोजअपला आम्ही करतोय. एक मिनिट. तेव्हा 3 म्हटलं की सगळ्यांनी 1 मिनिट प्लीज वेट. आपण आता केक कटिंग वगैरे सगळं झालंय आणि आपण आता एक ह्या दोघांचा गेम घेतोय. आणि बघताय तुम्ही यांचे डोळे बांधले त्यांनी आपण ऑपोजिट बसवले. तर ह्या गेमचं नाव आहे आहो ओळखलत का. म्हणजेच याच्यामध्ये एक दुसऱ्याने पहिली तुम्ही टेस्ट करायची वस्तू
ती ओळखायची आणि दुसऱ्याला समजवायची आहे. तर ते कसं असणार आहे आपण गेम नक्की बघूया आणि एन्जॉय करूया. तर चला. तर अशा प्रकारे आपण इथे काही जिन्नस आणलेत, काही वस्तू पण असणार आहेत. तर त्यांना आपण टेस्ट करायला देणार आहोत आणि ते त्यांनी ओळखायचं आहे आणि समोरच्याला त्याचं वर्णन करत आहे, जेणेकरून समोरचा व्यक्ती जो आपला पार्टनर आहे तो ते ओळखायला त्याला मदत होईल. बरं, आणि ह्याचा रिझल्ट काय असणार आहे तो पण आपण बघूया. तर चला आपण सुरुवात करूया पहिल्या वस्तूने. द्राक्षे पेपर फोडला हिने, हिला नाव घ्यायचं, हिला शिक्षा म्हणजे तिला हे बसणार आहे, पेनल्टी बसणार आहे. ओके, तू खायचंय, तुला स्वतःला कळल्यानंतर ते वर्णन करायचं जेणेकरून तुझा पार्टनर ओळखेल असं करायचं. ओके चला तिकडे मुंबईची मॅच आहे. हा काकारामा सांगून ठेवायचं. बोलू नका. बोला ना तुम्ही, एक्सप्लेन कर. काय आहे ते एक्सप्लेन कर. सगळं खावा ना. कसं लागतं, काय लागतं ते सांगायचं तुम्हाला. काय लागतंय? वांगीने कसं समजलं मला? बोला ना. माईक इकडे येतात, सांग ना. काय आहे? कसं लागते ते सांगा. बोला काय आहे? पानचट आहे, अरे आपण कशामध्ये खातो? डाईट आहे, जेवणाच्या बरोबर खातो आपण ते. हा ओळख. इकडे घ्या जा. येस चला, उत्तर बरोबर आलेलं आहे. चला काउंट करू. एक्सप्लेन करायचा. आकर कुठे खातो? कुठे खातो? नाही ऐकलं. हा. लुचकर आहे. कुठे खातो आपण ती गोष्ट? थिएटरला. त्यामध्ये उत्तर देऊ नका, तिथे द्या. इकडे या माईक घे. हा काय समोसा आहे, रॉंग रॉंग. अजून एक देणार, अजून एक. पॉपकॉर्न. येस चला. अरे केस कोण केस जाऊन खाऊन त्याचा असं एवढी टाक्यावरून आले, परत जेवायचंय त्यांना, जेवण जायचं नाही. बोला बोला. दिवाळी पदार्थ आहे आणि आपण कधीतरी टीव्ही बघत खातो आपण हे. थांबा. थिंक दे ते थिंक. माईक इकडे दे. रॉंग. एक गेला. दुसरं चकली. येस वा. 2-3 उघड तोंड उघड. चावून का चाव जरा. मी सांगते तुला काय असतं ते. कोकणामध्ये जास्त मिळतं. काकींच्या गावचा, काकीन त्याशी दिल्याला. नाना बोला. हा ते काय म्हणतात त्याला, त्याला बाहेर पण नाही. गोड आहे ते. नेहमीच नाही काकी आता गावी गेले ते घेऊन आलेत. अरे हा, ते काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात. घाटिया गोड घाटिया. खाजा खाजा म्हणतात त्याला, पण बरोबर आहे, गोड गाठे म्हणाले. ठीक आहे ओके डन. विचारतोय. हा चल. आळूचं एक छोटीशी घ्या. सांग. डाएट. उपवासाला, हा, नवरात्रीला आपण खातो. डाईट आहे, गोड आहे. संत्री. गोड. सफरचंद. सफरचंद दोन्हीच रॉंग. आता चला एक नवरात्रीला दुसरा खातात घेऊन लेडीज. सफरचंद ना. नाही. गोड आहे, ऐकून घे सर, ऐका. काळे आहे. नकली आहे. आपण खजूर. हा. आकर खा, सगळं खा. गावावरून आपल्याला येतो, आती देतात. स्वीट डिश आहे. खरवीज आहे. बघितलं, हा खरवीज हा पदार्थ आहे, फक्त गावावरून चांगला आहे तो. इथे सगळा सॉफ्ट असतो, म्हणजे जरा मऊ असतो. नकली मिक्सिंग. चला पुढचं. आपण काही जास्ती खात नाही, पण आंबट गोड लागतंय. संत्री. हा, बॉन्डिंग चांगलंय. चला पुढचं. आकर. सोपं नव्हतं. हा फ्रूट पण नाही सांगितलं.
बाहेर आपण गाड्यावर खातो चटपटी. शेवपुरी. हात लावून प्या तुम्ही, चालेल. आपल्या गावाकडचा पदार्थ आहे. पहिला आपण ते कोंडानं प्यायचो. उसाचा रस. हा सगळ्यांचा फेवरेट आहे. जेवणामध्ये आपण स्वीट खातो तो काय? खीर आहे आज का? आहे स्वीट. खीर आहे. स्वीट गुलाबजामुन. हे सगळे आईचं फेवरेट आहे ते. मी मंदिरात जाते. हे लास्ट चला. चावायला कडक आहे. आठवड्यासारखं आहे. खावा पूर्ण. मामा आणतात त्यामुळे काहीतरी बोलते. आपण गौरीच्या टायमाला कडक गोल असतं. कडक लाडू, बुंदीचे कडक लाडू. नाही तिखट गोड लागतं. स्नॅक्स मध्ये आतमध्ये मसाला असतो ना. कचोरी. हा. घ्यायच्यातलं खा, काय खायचं बाबा खा. तिला काय करायचं करू. तर आमच्या छोटीला पण बघा, तिला हवंय द्राक्ष. हा, हे असं पाहिजे. तर हे असं चालूच असणार आहे. तर एक गेम आपला झालेला आहे आणि फक्त हिचं एकच चुकलंय. बाकीचे सगळं अगदी यांच्या बॉन्डिंगचं आपल्याला दिसलंय किती स्ट्रॉंग आहे ते. आता अजून एक बॉन्डिंग आहे, तर ते बघायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पार्टनर लागणार. म्हणजे दोघांनी एक एक पार्टनर चूज करायचा आहे, तसा गेम आहे. तर मी विचारते, तू कोणाला चूज करशील पार्टनर म्हणून? अच्छा, मीच. पण मी होस्ट आहे ग, मी नाही येऊ शकत आहे. हा, दुसरं पार्टनर रुपाली. तुमचं पार्टनर चिंटू. ओके. तर ह्यांनी दर्शन आणि रुपालीला पार्टनर म्हणून चूज केलंय. आणखीन भाईंनी प्रणवला चूज केलंय. तर गेम काय आहे ते मी घेऊन येते. तर आपण हा गेम आणलाय, त्यासाठी पार्टनर यांना चूज केले. कारण ह्या गाठी आहेत आपण बांधल्यात, एकूण 12 गाठी आहेत, सेम आहेत, काही फरक नाहीये. आणि ह्या बघूया कोण दोघातलं कोण पहिलं हे सॉल्व्ह करते. आणि या गेमचं नाव आहे बंद रेशमाचे. तसंच किंवा आपण रेशीम गाठ सुद्धा बोलू शकतो. तर बघूया हा गेम कोण जिंकतंय आणि त्याला प्राइज आहे. तर सुरुवात करूया आपण. घ्यायचंय आणि दोन्ही पार्टनरच्या मदतीने दोन्ही सॉल्व्ह करायचे. तर पहिलं कोण सोडताय? एक मिनिट, 1 2 3 बोलू द्या. हा, बसताय. चला, 1 2 3. Come on. लवकर. हॅलो, मी काय कोणाला चूज करून नाही दिलेली आहे. पटापट दोन्ही साईडनी या. संपला, जिंकली. बरं, इथे हा झाला की हिला वाटलं की आपण कम्प्लीट केले, पण यांच्या पार्टनरकडे एक गाठ होती आणि ती लास्टला त्यांचं टाय झालेली आहे. म्हणजे इथे कोणी जिंकलं नाहीये, कोणी हारलं नाहीये आणि हे दोघी पण विनर आहेत. आणि त्याचा त्यांना गिफ्ट देणार आहोत. ते गिफ्ट आहे तर नाही, तिथे उभे राहा ना जरासं. हा, तर पार्टनरांना फक्त थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बाजूला होऊ शकता. तर आपल्यातर्फे हे गिफ्ट आहे. आणि आम्हाला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. जेवण ठेवलंय, जेवून जावा. भांडी घासा जाऊ. बरं, पण मी हे गिफ्ट आहे ना, आमच्या ताई आहेत, ताईंच्या हस्ते मी डायरेक्ट लावते. ताई, गिफ्ट. नाही, इकडे द्या, इकडे. ते हात दर्शन हात लपू. हा, आणि ओपन पण करा. येस,
विनर साठी बक्षीस मिळालेलं आहे. ओपन करा. इकडे मूर्ती आहे. काढा दे प्लास्टिक काढा. श्री स्वामी समर्थ. तर आज प्रकट दिना दिवशी ह्यांना यांच्या घरी स्वामींचं पदार्पण झालेलं आहे आणि आगमन झाले स्वामींचं. कसं वाटलं काय जरा एक बाईट द्या पटापट. छान वाटलं. 25 वर्षे अशीच सुखाची आनंदाची गेली, अशी इथून पुढे पण जावी अशी मी स्वामींच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद. आता सर्वांनी जेवण करायचं. आणि मला लास्ट वाक्य आणि माझे 2 शब्द थांबवतो. मी सर्वांचे आभार मानते. मेन म्हणजे ताईंचे आभार मानते की त्यांच्यामुळे तर हा कार्यक्रम झाला, नाही तर हा कार्यक्रम करणारच नव्हते. पण थँक्यू. अशीच आम्हाला जाऊबाई भेटावी बहिणीसारखी. जाऊबाई जोरात. तर थँक्यू. ओके. तर इमोशनल असतंच. आणखीन ती तयार नव्हती खरं म्हणजे, पण मीच म्हटलं हा दिवस पुन्हा पुन्हा नसतो, थोडंसं आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. थोडंसं आनंद दुःख आपलं असतंच, पण दुःखाला मागे टाकून आपण पुढे जायचं असतं. आणि त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी आपल्या सर्व परिवाराच्या मित्र परिवाराकडून मायंगडे परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. ज्याच्याकडे थांबेल त्याने काही करू नका. कविता म्हणा, शायरी म्हणा, डान्स करा किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते करा, पण काहीतरी करावं लागेल. नाही त्याच्या मनाने काय हर्षात गडपेंड आहे की नाही? 4 आहेत. खोटा पूल आहे, खोटा पूल आहे. डझन पंकज आहे. चला चला चालू. फोन ठेव. हातात द्यायचा, हातात द्यायचा, हातात. हा गर्लफ्रेंडचं नाव घे. सोन्याच्या ताटात मटणाचा रस्सा. तिचं नाव घेतलं तर बोंबलत बसा. हा डेर ना गर्लफ्रेंडला फोन लाव. नाही आता मेन टार्गेट तोच आता. गरज चॉकलेटचा बंगला. चंदेरी चंदेरी चमचमता सांगा. नकल पुषप. नकल पुषप. अरे 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 जमीन खाली ढकलशील. 1 2 3 महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून आणि संतोष पाटलाचं नाव घेते. तुमचं सर्वांचा मान राहू. मी आवड झालोय. मी व्हिडिओ काढून दाखवायची ना. आत्ता काढून दाखवतो. ही बघा अशी काढायची व्हिडिओ. झालं
स्टॉप कर ना. हा मदत करशील ना उचलायला. ए वर उचलायला मदत करशील ना. चलो लेट्स गो. चला लवकर. पंकज दोन ना. दोन ना. दो 3 4 5 क्रेन मागव रे. हा पंकज. असं कोण बसत. अरे भिंत पाठी जाईल पंकज हळू. फोटो लावलाय. पप्पी यायची इकडे. 1 2 3 4 हळू हळू हळू. अरे पुशअप नाहीच आहे ते. तर प्रणव माइंगडे ह्या गेमचा विनर झालाय पासिंग द बलून मध्ये. तर प्रणव माइंगडे काय म्हणताय तुम्ही तुमच्या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? श्रेय ॲज युजल. पहिली गोष्ट विनर तर मीच आहे. अरे हिरो यार मी. विनर मीच असणार आहे. हे आपले साइड विलन सगळे हारले सगळे. विनर मीच आहे. थांबा आता माझा सत्कार होतोय. आपल्या ज्यांची अॅनिव्हर्सरी होती त्यांच्यातर्फे मला पुष्पगुच्छ. काका लवकर. बस अजून काय हवंय मला? धन्यवाद धन्यवाद. मला हे पुष्पगुच्छ मिळालं. मला माझं उरस भरून आलंय. बंद कर. साडीची वाट लावली. आता गपचूप घरी पहा नंतर भांडी असं लागते. तर अशा छान आणि गोड अशा कार्यक्रमाचा शेवटही आपण गोड करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या लग्नामध्ये जी पद्धत असेल नाव घ्यायची. तर ते आपण ह्या दोघांना घ्यायला लावतोय. तर आपण त्याची नावं ऐकूया. 1 बॉटल 2 ग्लास. दर्शना फर्स्ट क्लास. पैठणीवरती शोभते नाजूक मोराची जोडी. गोरक्षरावामुळे आली संसाराला गोडी. तर आमच्या अशा या छोट्याशा परिवाराचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि कमेंट करा. तुम्ही सुद्धा तुमच्या शुभेच्छा कळवा आमच्यापर्यंत आणि आमच्या परिवारावरती असंच तुमचं प्रेम राहू दे. तर आपण पुन्हा भेटूया. आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन, कारण आपण इथेच आनंद सोहळा आपला इथे संपवतोय आणि तुम्हाला आम्ही इथे निरोप घेतोय. तर नवीन व्हिडिओची वाट पाहतच राहा. पण तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय मा.